57 बाई 56 बाई 60 असलेलं होणार जे सभागृह आहे त्याचं भूमिपूजन झालंय, ज्याचा लाभ आपल्या सर्वांना होणार आहे। आणि एक दूरदृष्टीचा नेता म्हणजे आमदार राजूभाई नवघरे आहेत। त्यांनी एक आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की याच्या पुढेही जे लागेल तेवढा निधी द्यायला तयार आहे। आणि चर्चा करत असताना मी लोक प्रतिक्रिया घेत होतो, असं समजलं की कामाचा सपाटा लावला आमदार साहेबांनी, कारण आता विधानसभा पुढे आहे आणि सपाटा नाही लावला कामाचा तर पुढचं भविष्य अवघड असतंय। परंतु या 5 वर्षामध्ये त्यांनी सातत्यानं कामं केलेत, माझ्या ऐकिवामध्ये आहे। सध्या वर्तमानात सुद्धा त्यांचे कामं चालू आहेत आणि भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून कामं होतील ही अपेक्षा आहे। मुळातच त्यांना बघितल्याच्या नंतर जसं बुद्धानं सांगितलं की राजा भवतु धम्मिको, राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होत असते। आमदार राजूभाई नवघरे यांच्यामध्ये काही धार्मिक सद्गुण सुद्धा बघायला मिळतात। सर्व धर्माचा आदर कसा करावा, सन्मान कसा करावा, धर्मगुरूंचा सन्मान कसा करावा, या गोष्टी आमदार राजूभाई नवघरे यांच्यामध्ये बघायला मिळतात। मागील बऱ्याच वर्षापासून आमचाही संपर्क आला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि एक तरुण तडफदार असलेलं हे नेतृत्व, रात्रंदिवस अहोरात्र परिश्रम करणारं हे नेतृत्व 5 वर्ष या वसमत तालुक्याला भेटलं आणि पुढच्या 5 वर्षाची तयारी त्यांची चालू आहे। परंतु तुमच्याही आशीर्वादांची गरज त्यांना आवश्यक आहे, कारण जनतेचा आशीर्वाद जर राहिला तर निश्चित म्हणजे सेकंड टर्नला एक तरुण तडफदार आमदार या वसमत तालुक्याला भेटेल असं मला तरी वाटतं। आणि जर त्यांनी काम या 5 वर्षात केले असतील तर एकदा राजूभाई नवघरेंसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा। म्हणजे या टाळ्याच तुमच्या त्यांना बल आणि ताकद देणाऱ्या आहेत। भिक्खू संघाचा आशीर्वाद आपल्याला आहे। उभारे साहेब असतील, राजकुमारच्या सर्व वसमतची टीम काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहणारी आहे। आम्हाला निकामी माणसं नाही पाहिजेत, आम्हाला कामाची माणसं पाहिजेत। सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारी माणसं पाहिजेत। संविधानाचा आदर सन्मान करणारी माणसं आम्हाला संसदेमध्ये पाहिजेत आणि ते गुण आपल्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच आपला भविष्य का चांगला असेल अशी एक मंगल भावना व्यक्त या ठिकाणावर करतोय आणि आपल्या प्रती सर्व उपस्थितांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करून या ठिकाणावर थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण।